बरोबर संध्याकाळी 5 वाजता आलतो दुकानात, कारण की आत्ती गेली ती मार्केटला माल आणायला आणि होता त्याच शनिवार, त्यामुळे माल आणायला लागते कारण की रविवारी असतो आमचा आठवडी बाजार. खोको पोहतो तर काय खोको पूर्ण मोकळच होतं. आता मोकळ्या म्हटल्यावर म्हटलं जरा झाडून लावून घेऊया, कारण नंतर स्वच्छ करायला भेटणार नाही, त्यामुळे म्हटलं आता स्वच्छ करून घेऊया. तेवढ्यात आत्ती पण आली की माल घेऊन, आणि एवढा सगळा माल बघून माझ्या डोक्याची पाक फिरा सोडल्या, कारण की एवढा माल उतरून टाकायला म्हटलं लई अवघडच होता. पण काय विषय नाही, तुमच्या भावाला सवय आहे त्यामुळे सगळा माल ते लावून घेतलो आणि राहिलेला माल सगळा खोक्यात लावून घेतलो. बघा अजून जरा माल होता ते फक्त विकाय काढलेला. तिथनं सगळा माल तिथून उतरून झाल्यावर आलो डायरेक्ट जिमला, कारण की आज होता आपलं लेग डे, त्यामुळे चुकून तर काय चालत नाही, नाहीतर मोठं पोतलं मधल्या बॉक्सर अवस्था पाहिजे. मग तिथून लागलीच मोबाईल कोपऱ्यात चार्जिंगला लावलो आणि वर्कआउट करायला सुरुवात केलो. मग तिथनं जसं वर्कआउट झाला तसं वेट चेक केलो आणि म्हटलं आता जाव्या घराकडे. तेवढा तिकडे सगळेजण भेटलीत बघा. मग शिरच्याच्या गेम मध्ये जरा सेटिंग लावून द्यायची होती, तेवढी सेटिंग पण लावली आणि तेवढा तिकडे पीएमएची काही सेटिंग पहिल्यापासून लागलेली जावं. पण सुप्र्या काय निवांतच फिरतोय आणि सिद्धीची पण सेटिंग लागल्या, पण कोणाला काय सांगत नाही. तिथनं एक तासाभरानं आलो दुकानात, कारण की दुकान भरत होतं. बघितलं तर काय इकडे गिराक सुरूच होतं, त्यामुळे म्हटलं आता आपण जर एका कोपऱ्याला बसूया. आणि तुम्हाला सांगितलेलं आपण सीझन नुसार विकायला आणतो, यावेळी शेंगा आणतात बघा विकायला. तिथनं दुकान ते सगळं बंद करून झालं बघा आणि सगळा माल ठेवला खोक्यातनी आणि जरा वेगळ्या स्टाईल मध्ये जर आवाज पण बंद केला आपण बघा. मग कुलपतेन घालून झालं तसं म्हटलं आता जायचं घराडे. तेवढ्या चौकात जुनेद सक्षा अशरफ नन्यातनी सगळी भेटलीत बघा. मग डायरेक्ट रविवारी सकाळी आलो बघा दुकान लावायला, कारण की आज होता आपला आठवडी बाजार. मग सकाळ सकाळी दुकान त्यांनी बरोबर लावलं आणि म्हटलं आता आपण जायचं घराडे. चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि जाताना तुमच्या भावाला फॉलो करायला तेवढं विसरू नका.